अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला कन्हान पोलिसांनी पकडले. 2 आरोपी अटक. 22,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत बोर्डा टोल नाक्याजवळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकला पोलिसांनी पकडून दोघांना अटक करून त्यांच्याजवळून 22,65,000 रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 14 तारखेला रात्री 9 वाजताच्या दरम्यान पोलीस हवालदार सतीश फुटाणे, सचिन वेळेकर, आतिश मानवटकर, निखिल मिश्रा, रवी मिश्रासह आदी पोलीस कर्मचारी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की अशोक लेलँड 14 चाकी ट्रक क्रमांक 40 CD 9975 मनसरकडून अवैधरित्या विनापरवाना वाळू ट्रकमध्ये लोड करून वाहतूक करीत आहे. अशा मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी बोर्डा टोल नाका येथे नाकाबंदी करून अशोक लेलँड ट्रकला थांबवले. पोलिसांनी ट्रक चालक सोनू उर्फ शाहरुख वल्द, रोहूफ खान, वैभव किशन खोब्रागडे याच्या जवळ जाऊन विचारपूस केली असता त्यांनी ट्रकमध्ये वाळू असल्याचे सांगितले. पोलिसांना वाळूबाबत रॉयल्टी व कागदपत्राबाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे आणि वाळू मालक अमोल रमेश देशमुख यांच्या सांगण्यावरून नागपूर येथे घेऊन जात असल्याचे सांगितले. पोलिसांनी आरोपी सोनू उर्फ शाहरुख वल्द, रोहूफ खान, वैभव किशनराव खोब्रागडे यांना अटक करून त्याच्या जवळून अशोक लेलँड ट्रक, 10 ब्रास वाळू, 1 मोबाईल असा एकूण 22,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आतिश मानवटकर यांचा तक्रारीवरून 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पराग फुलझेले यांनी हे करत आहेत. सिटी इंडिया न्यूजकरिता सौरभ कुंभलकर, कन्हान.